परी अवधान एकले देईजे, मग सर्व सुखांसी पत्र घेईजे. हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका, परिप्रौढी न बोले होजी, तुम्हा सर्वज्ञांच्या समाजी. अज्ञान म्हणे हे माझी विनवणी सलगी. तुम्ही सुखामृताचे डोहो, आणि आपुलिया सवे बोलाहो लाहो. आणि आपणा करू येथ जरी बिहो, तरी निवो केपा. आणि बाळक बोबडा बोली, का वाकुडा विचुकी पाऊली. चोज करुनी माऊली, रिझवी जेवी. नमस्कार मंडळी. संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीतील या ओव्या आपण नक्कीच ऐकल्या असतील. श्रोत्यांचा गौरव करताना ज्ञानेश्वरांनी या ओव्या रचलेल्या आहेत. आपल्यासमोर असणारे श्रोते हे किती उच्च दर्जाचे किंवा किती रुची ठेवणारे असे आहेत, आणि त्या श्रोत्यांकडून किंवा प्रेक्षकांकडून जी आपल्याला पोचपावती मिळते त्यामुळे आपण कसे सुखावतो असं ज्ञानेश्वरांनी त्यामध्ये वर्णन केलेलं आहे. तर मंडळी, ऋतू हेमंताचा या आपल्या युट्यूब चॅनलवर मी हेमंत कुलकर्णी आपले स्वागत करतो. तुमच्या विषय लक्षात आला असेलच. आजचा आपला विषय आहे अक्षरवृत्त या प्रकारातील एक प्रकार किंवा एक भाग, तो म्हणजे ओवी. अक्षरवृत्त म्हणजे ज्यामध्ये अक्षरांची संख्या समान असते त्याला म्हणतात अक्षरवृत्त. आपण मागे 2 भाग केले अभंगांचे. त्यात 2 प्रकार पाहिले अभंगांचे. पहिला प्रकार होता मोठा अभंग, दुसरा होता लहान अभंग. ओवी हा साधारणपणे त्याच प्रकारचा, त्याच्या जवळ जाणारा असा एक प्रकार आहे, पण त्यामध्ये थोडासा काहीतरी फरक आहे, थोडा भेद आहे. ओवी म्हणजे काय आधी आपण समजून घेऊया. ओवी म्हणजे ओवणे. जशा एकात एक मणी ओवून एक माळा तयार होते, तशाच प्रकारे एकात एक अशा चरणांची गुंफण करून एक कडवं तयार होतं, आणि अशा कडव्यांची गुंफण करून एक कवन किंवा एक काव्य रचलं जातं. आपल्याकडे ओवीचे साधारणपणे 2 प्रकार पडतात. खरं तर ओव्यांचे अनेक प्रकार आहेत, पण आपल्या अभ्यासाच्या सोयीने आपण मुख्य 2 जे प्रकार आहेत ते अभ्यासणार आहोत. तर अक्षरवृत्तामध्ये ओवीची 2 प्रकार, ग्रंथातील ओवी आणि जात्यावरील ओवी. मी तुमच्या पुढे आधी सादर केली. संत ज्ञानेश्वरांच्या ज्या ओव्या आहेत त्यांनी ओवीमध्ये पुष्कळ लेखन केलं आहे. तर संतांनी ज्या रचलेल्या ओव्या आहेत त्यांना ग्रंथातील ओवी असं आपण नाव दिलेलं आहे. आणि सर्वसाधारणपणे स्त्रियांचा जिव्हाळ्याचा विषय असलेला जो एक प्रकार आहे काव्याचा, तो म्हणजे ओवी. कारण कोणत्याही प्रसंगामध्ये आपण पाहिलं असेल की अनेक प्रकारचे विविध सण आपल्याकडे साजरे होतात, उत्सव साजरे होतात, किंवा वेगवेगळ्या काही परंपरा आहेत. त्या परंपरांच्या वेळेला वेगवेगळ्या प्रकारची गीतं गायली जातात. ती गीतं म्हणजे काय असतं हो, त्या ओव्याच असतात. आणि जास्तीत जास्त ओव्या यापूर्वी स्त्रियांना दैनंदिन कामं करताना सुचायच्या, म्हणजे साधारणपणे दळणकाढण करताना या गोष्टी सुचायच्या, म्हणून त्या प्रकाराला जात्यातील ओव्या असं आपण त्याला नाव दिलेलं आहे. सरसकट सगळ्या जात्यावर ओव्या नसतील, पण बहुतांश ओव्या या जात्यावर बसल्यानंतर जात्याची ज्या घरघर असते त्या घरघरीमुळे त्या सुचलेल्या असतात. तर असो, 2 प्रकार आपण पाहणार आहोत. तर 2 त्याचे प्रकार आहेत ओवीचे. यापेक्षा जे इतर वेगळे प्रकार आहेत म्हणजे चरणानुसार प्रकार पडतात. 2 चरणाची ओवी, 3 चरणाची ओवी, 3.5 चरणी ओवी, असे अनेक प्रकार आहेत. अक्षरांमध्ये काही फरक असतो. यमक साधताना वेगळ्या प्रकारे साधलेलं असतं. ते आपण कसं असतं ते आपण बघणारच आहोत. त्याविषयी विस्तृत जर कोणाला माहिती हवी असेल, जिज्ञासा जर कोणाला असेल, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. तुमच्या कमेंट्स पाहून असं वाटलं तर आपण त्याच्यावर सुद्धा एक वेगळा व्हिडिओ आपण करूया. तर सध्या आपण अभ्यासाच्या दृष्टीने सोयीस्कर असं 2 प्रकार पाहणार आहोत. एक आहे ग्रंथातील ओवी, दुसरं आहे जात्यावरील ओवी. तर ग्रंथातील ओवी ही संत वाङ्मयामध्ये सर्व संतांनी रचलेल्या ओव्या आहेत त्या या प्रकारच्या ओव्या आहेत. आणि जात्यावरील ओव्या म्हणजे लोकवाङ्मय, मौखिक परंपरेतून आलेल्या अशा या जात्यावरच्या ओव्या आहेत. तर मंडळी, ग्रंथातील ओवी तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे बघा, संत रामदासांनी सुद्धा ओवी रचलेली आहे, ओव्यांमध्ये लेखन केलेलं आहे. आणि त्याची आपण एक ओवी पाहूया. अगा स्वधर्म हा आपुला,
जरी का कठीण जाहला तरी हाची मनुष्ठीला भला देखी. अगा स्वधर्मू हा आपुला. बघा 1 2 3 4 5 6 7 8 9. जरी का दूषित जाहला 2 3 4 5 6 7 8 9. तरी हाची मनुष्यला 8 आणि 4. म्हणजे 9 अक्षर 8 अक्षर आणि 4 अक्षर. म्हणजे पहिल्या चरणात 9 अक्षर, दुसऱ्या चरणात 9 अक्षर, तिसऱ्या चरणात 8 अक्षर आणि चौथ्या चरणामध्ये 4 अक्षर. तर लक्षात घ्या, ओवी मध्ये अभंगापेक्षा वेगळं काय आहे तर इथे अक्षरांचं बंधन काही प्रमाणामध्ये शिथिल केलेलं आहे. म्हणजे एखाद दुसरं अक्षर कमी किंवा जास्त घेतलं तरी चालतं, पण त्याची धाटणी जी साधारण आहे ती बघा कशी आहे. तर पहिल्या चरणात 8 अक्षर आहेत, 9 अक्षर आहे, दुसऱ्या चरणात 9 अक्षर आहे, तिसऱ्या चरणात 8 अक्षर आहे. साधारण 9 8 हे प्रमाण असतं. आणि चौथं जे चरण आहे ते अगदी लहान 4 अक्षरांचं असतं. काही ठिकाणी 5 अक्षर 6 अक्षर सुद्धा असतात. पण चौथ्या चरणातली अक्षरसंख्या ही इतर 3 चरणांच्या अक्षरसंख्येपेक्षा नक्कीच कमी असते. तर हा प्रकार जो आहे हा संत वाङ्मयातला किंवा ज्याला आपण म्हणूया की ग्रंथातील ओवी. आणि दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे जात्यावरची ओवी. त्याचा एक उदाहरण आपण पाहणार आहोत. एक सुप्रसिद्ध गाणं आहे, त्या गाण्याच्या सुरुवातीला या ओवीतल्या ओळी आलेल्या आहेत. आपण त्या कोणत्या आहे ते पाहूया. रामाच्या ग पारामंदी घास दळीते मोत्याचा, सूर घुमतो जात्याचा घरोघरी. बघा साधारणपणे माहितच नाही गीत. देवाजीचं नाव घ्यावं सकाळच्या पारी, त्या गाण्याची सुरुवात या प्रकारच्या ओवीने होते. तर हा प्रकार म्हणजे जात्यावरची ओवी. रामाच्या ग पारामंदी 8 अक्षर, घास दळीते मोत्याचा 8 अक्षर, सूर घुमतो जात्याचा 8 अक्षर, घरोघरी. पहिले पारामंदी मोत्याचा, यामध्ये यमक नाही, पण मोत्याचा आणि जात्याचा यामध्ये यमक आहे. म्हणजे ही 3.5 चरणी ओवी आहे, पण याच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या चरणामध्ये काय केलेलं आहे, यमक साधलेलं आहे. म्हणजे साधारणपणे ढोबळमानाने आपण ओवी विषयी काय सांगू शकतो तर ओवी हा अभंगाच्या जवळचा प्रकार आहे. ओवीमध्ये सुद्धा ढोबळमानाने आपण जर विचार केला तर 4 चरण असतात. यामध्ये मात्रांचं बंधन नाही, गणाचं बंधन नाही आणि अक्षरांचं सुद्धा बंधन जे आहे ते शिथिल आहे. शिवाय 4 चरणांचा विचार केला तर पहिल्या 1 2 3 चरणांमध्ये साधारण समान अक्षर असतात आणि चौथ्या चरणामध्ये मात्र या सुरुवातीच्या 3 चरणांपेक्षा किंवा कोणत्याही चरणापेक्षा कमी अक्षर असतात. म्हणजे ही सगळी कोणत्याही प्रकारच्या ओवीची एक व्यवच्छेदक लक्षणं म्हणता येतील. तर आपण साधारणपणे ओव्या कशा रचल्या जातात किंवा ओव्या कशा त्याची धाटणी असते हे आपल्या लक्षात आलं असेल. म्हणजे हा थोडासा सोपा प्रकार आपल्याला वाटत असला तरी महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की यामध्ये अक्षर संख्या ही थोडीशी शिथिल असली तरी त्याचा अर्थबोध व्हायला हवा, त्याला वजन असायला हवं आणि महत्वाचं म्हणजे त्याच्यामध्ये सुसूत्रता असायला हवी. एकात एक गुंफणे, ओवी, ओवणे ही जी क्रिया आहे ही तिथे आपल्याला दिसली पाहिजे. तर मंडळी, माझी एक स्वरचित ओवी आहे, ती मी तुम्हाला ऐकवतो. माझ्या ओवीमध्ये बघा जात्यावरची ओवी हा प्रकार आहे. या प्रकारात ओवी रचलेली आहे. लेक लाडकी जाई आता सासरला, जीव माझा घाबरला बोलवेनाच काही, तशी लेक बाई माझी आहे अजून ती सानी, बाप तिचा अभिमानी करवेनाच काही. माहेरात राजकन्या सासरी राजाची राणी, भरी घरी लक्ष्मी पाणी वाणनुरेच काही. तर मंडळी, लेक लाडकी जाई आता सासरला 8-8, जीव माझा घाबरला बोलवेनाच काही. म्हणजे बघा, लाडकी सासरला घाबरला म्हणजे दुसऱ्या आणि तिसऱ्या चरणामध्ये काय आहे, यमक साधलेलं आहे. आणि 8 अक्षर 8 अक्षर 8 अक्षर आणि नंतर 7 अक्षर अशी मी ही ओवी रचलेली आहे. दुसऱ्या कडव्यात पण तसंच आहे. तशी लेक बाई माझी
आहे अजून ती सानी, बाप तिचा अभिमानी, करवेनाचं काही सानी अभिमानी. यमक आलेला आहे 8 8 8 आणि 7 अक्षर. माहेरात राजकन्या, सासरी राजाची राणी, भरी घरी लक्ष्मी पाणी, वाण नुरेचं काही. पुन्हा 8 8 8 आणि 7 अक्षर दुसऱ्या आणि तिसऱ्या चरणामध्ये यमक. तर अशी साधारणपणे ओवीची रचना केलेली असते. माझ्या आजीची आठवण एक ओवी रूपाने मी तुम्हाला सांगायची आहे. माझी आजी एक ओवी म्हणायची, तुझी मजेशीर आहे बघा, तुम्हाला आवडते का? जातेवरची ओवी या प्रकारची ओवी आहे ती. मला नको आई, तुला नको सासू, आपण दोघे असू बायको ग. मला नको बाप, तुला नको सासरा, तुझा मला आसरा बायको ग. मला नको भाऊ, तुला नको जाऊ, आपण दोघे राहू बायको ग. मला नको बहीण, तुला नको नणंद, आपल्या दोघात आनंद बायको ग. काय मंडळी, मजा आली की नाही? तर मजा आहे, मजेशीर आहे, पण त्यामध्ये काही मार्मिक गोष्टी सुद्धा आलेल्या आहेत, त्या समजून घेणं महत्वाचं आहे. तर मंडळी, आपल्याला हा भाग निश्चित आवडला असेलच. तर आपण महत्वाचं आपल्याला काय करायचं आहे, तर या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर बटन दाबायला मुळीच विसरायचं नाही. आणि मंडळी, महत्वाचं म्हणजे पुढच्या भागामध्ये आपण याच प्रकाराच्या म्हणजे ओवी या प्रकाराच्या जवळ जाणारा पण आधुनिक अक्षरवृत्ताचा जो प्रकार आहे तो प्रकार म्हणजे अष्टाक्षरी, जो आज आपण खूप ठिकाणी पाहतो. त्या अष्टाक्षरीचे काही नियम आहेत ते आपण समजून घेणार आहोत. अष्टाक्षरी कशी लिहायची, अष्टाक्षरी कशी ती उलट छान वृत्तात बसते, ते आपण सगळं पुढच्या भागात शिकणार आहोत. पुढचा भाग अवश्य पहा. आणि हो, महत्वाचं म्हणजे यापूर्वीचे भाग जर तुम्ही पाहिले नसतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, ती अवश्य पहा. आणि असेच आम्हाला आमच्यावर भरभरून प्रेम करत राहा. धन्यवाद.